नमस्कार, एमके न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। नेवासा तालुक्यातील माका गावातील शेतकऱ्याची विहीर गेली चोरी, शेतकरी व वडील हलालदिल। अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुक्यातील माका गावातील जयसिंग दारकुंडे यांची विहीर माका ग्रामपंचायतमध्ये यांची विहिरीची नोंद दप्तरी आढळून येत नाही असे पत्र ग्रामविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी दारकुंडे यांना पत्र दिले असताना तरी सुद्धा ग्रामपंचायतने उपसरपंच यांना गावातील नागरिक घेऊन ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे असे म्हणून आज रोजी दारकुंडे यांच्या विहिरीवर जाऊन विहिरीतील पाईप मोटार काढून घेऊन गावकरी गेले। या विहिरीचे पाणी पूर्ण गावाला पाणी पिण्यासाठी 35 ते 40 वर्षापासून दिले जात होते, परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन व गट शिक्षण अधिकारी यांनी विहिरीवर जाऊन ताबा घेतला। शेतकरी सांगतो ही विहीर माझी आहे आणि ग्रामपंचायत म्हणते आमची आहे। नक्की विहीर कोणाची? ग्रामविकास अधिकारी म्हणताय विहिरीची नोंद आढळून येत नाही। या ग्रामपंचायतींनी 35 वर्षात नोंद का लावली नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। शेतकऱ्यांची विहीर गेली चोरीला। या ठिकाणी हजारोंच्या संख्येने गावातील महिला भगिनींनी व नागरिकांनी या संदर्भात मोठे आंदोलन छेडले, परंतु ग्रामपंचायतने उठवला शेतकऱ्यांचा बाजार। हा सर्व आढावा घेतला एमके न्यूज रिपोर्टर रावसाहेब वरपे, अहिल्यानगर। माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर। ही काय घटना काय झाली? घटना ही घटना अशी झालेली, ग्रामपंचायत आमची विहीर कब्जा करू पाहत आहे। विहीर आमच्या 496 मध्ये 1990 मध्ये ती विहीर आजोबांनी आणि वडिलांनी खाणलेली आहे। तरी ही ग्रामपंचायत त्याच्यावर हक्क लागू करू पाहत आहे। का बरं हक्क का बजेट? कारण ग्रामपंचायतने 2023 मध्ये बक्षीसपत्र केलंय आणि उतार्यावरती बी बक्षीसपत्रात विहीर लावली। बक्षीसपत्र झालं 2023 मध्ये 6व्या महिन्यामध्ये, आणि 6व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये विहीर घेतली। 8व्या महिन्यामध्ये लगेच पड दाखवली। 2024 मध्ये लगेच पड दाखवते उतार्यावर। कोण दाखवली ती? ग्रामपंचायतने। बर, मग हा असं का होतं? म्हणजे रेकॉर्ड ग्रामपंचायतकडे आहे की नाही आहे? आम्ही रेकॉर्ड मागायला गेलो ग्रामपंचायत आम्हाला रेकॉर्ड देत नाही। ग्रामपंचायतने आम्हाला लेखी दिलेली का ही विहीर नदी पात्रात बी आढळून येत नाही, गटामध्ये बी आढळून येत नाही, अशी त्यांची लेखी बी बीडीओ साहेबांचा सुद्धा आदेश आहे। बर, 496 मध्ये ती विहीर ते आहे। आता हे आंदोलन वगैरे करतात हे का मग का म्हणजे आंदोलन जे करतात त्यांना मी त्यांना कागदपत्र मागतोय, पण ते कागदपत्र देत नाहीत मला। आंदोलन तुमच्या विरोधात का करतात हे? कारण ती विहिरीसाठीच करतात ना, माझ्या विहिरीसाठी आंदोलन करतात। वैयक्तिक विहीर तुमच्या असून हे आंदोलन करतात का? हो, वैयक्तिक माझी विहीर असून ते आंदोलन करतात। किती नंबर गटामध्ये? 496 मध्ये गट नंबर मध्ये ती। आणि आतापर्यंत तुम्ही ग्रामपंचायत पाणी दिलं असं सांगलं जातं एकंदरीत? सामंजस्यपणाने ग्रामपंचायत मध्ये आम्ही पाणी दिलं होतं लोकांसाठी, पण ग्रामपंचायत ती आमची विहीर हडपू पाहत आहे। म्हणजे तुम्ही एक सौजन्याने आम्ही फक्त ग्रामपंचायत गावाला पाणी देत होतो, पाण्याचं काम म्हणून। हो, पाण्याचं काम होतं म्हणून। आजोबा म्हणे माझं क्षेत्र भरायला थोडं होतं इथं तोपर्यंत, त्या काळामध्ये। बर, आता आम्हाला पाणी पुरवत नाही तेच। आज शेती वगैरे सगळी मोठी झाली आमची त्या विहिरीवरून मी शेतीत 11.5 एकर क्षेत्र भिजवतोय। उपजीविका तुमचं साधन आहे ते, आहे की नाही? हो, उपजीविका आमचं साधन आहे ते। बरं, आता तुम्ही पुढचं काय दिशा राहील? आम्ही न्यायालयात न्याय मागत आहे सर। बरं, न्यायालयात चालू आहे की? हो, न्यायालयामध्ये चालू आहे। आणि दोघा विरुद्ध एक्स पार्टी झालेली आहे। बरं, ग्रामसेवक आणि अनिल रघुनाथ घुले हा उपसरपंच आहे। बरं, आणि भाऊसाहेब आसरू पालवेला अजून दावात स्टँड करायचा आहे। बरं, आता तुमच्या इथून पुढे दिशा काय राहील? इथून पुढे दिशा आमची काहीच नाही। नाही, तुम्ही काय म्हणजे दिशा काय तुमची? दिशा आम्हाला त्याच्यावरती स्टे घ्यायचा आहे। बरं, न्यायालयाकडून आम्हाला ते एरियावरती स्टे घ्यायचा आहे आणि आमचं क्षेत्र काढून घ्यायचं। म्हणजे ग्रामपंचायतचं क्षेत्र ऍक्च्युअली नाही आज तुमचं म्हणणं आहे? ग्रामपंचायतचं इथं काहीच नाही। जरी ग्रामपंचायतचं काही जरी निघत असेल तर ग्रामपंचायतने आम्हाला रेकॉर्ड द्यायचं, आम्ही आमचं विहीर सोडून देऊ। मग तुम्हाला पुरावे सादर करा, तुमचं तुम्हाला घेऊन टाका। हो, पुरावे सादर करा आम्हाला, तुमचे तुम्हाला घेऊन टाका जर तुमचं जर असेल तर। गणपती अमाजी दारकुंडे। बर, मच्छिंद्र गणपत दारकुंडे। बर, आणि गट नंबर 496। तुमच्या वडिलांचं नाव काय? गणपती अमाजी दारकुंडे। बर बर, माझं नाव मच्छिंद्र गणपत दारकुंडे। बर, आणि वडिलांनी 90
89च्या आसपास विहीर खांदलेली आहे. बर आणि ती विहीर त्यावेळेस दुष्काळ पडला होता म्हणून आम्ही त्यांना एक आणि सप्ताह होता तिथं उमरेकर महाराजाचा, मोठ्या उमरेकर महाराजाचा. त्यावेळेस त्यांनी गावाकरता पाणी म्हणून नेलं इथून. बरं. आणि ते आज आमच्यावर हक्क गाजायला लागले. सौजन्याने पाणी दिलं तुम्ही? सौजन्याने पाणी दिलं बर. आणि ते आमच्यावर हक्क गाजायला लागले. काय म्हणते आता आंदोलन करायला लागले कोण? सरपंच आणि ते. म्हणजे ग्रामपंचायत मार्फत सरपंच हे करू राहिले नाही का? हा, बरं बरं बरं. आता तुमच्या काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आम्हाला हे सोडून द्यावं, त्यांनी काय करायचं. हां, तुम्ही काय कागदपत्रे बक्षीपत्र वगैरे काय आम्ही दिलं काहीच नाही ग्रामपंचायतीला? केलेलं. काळी रेख सुद्धा आमच्या वडिलांनी दिलेली नाही, अंगठा सुद्धा दिलेला नाही. गावाची जी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे, गेल्या 30 वर्षापासून ज्याच्यावरून गाव पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतं, त्या विहिरीवर एका शेजारच्या गटातील शेतकऱ्याने अनधिकृतपणे गुंडगिरी करून अतिक्रमण केलं होतं. त्यातलं तो गेल्या 2 महिन्यापासून पाणी उपसायचं काम करत होता. त्याच्यामुळं जी पाणी ही जीवनावश्यक वस्तूत मोडल्या जातो, ती गोष्ट गाव 2 महिने झालं त्याच्यामुळे वंचित होतं. महिलांचे प्रचंड असे हाल ह्या विकृतीमुळं आणि ह्या प्रवृत्तीमुळं झालेले आहेत. आणि त्याच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सगळे काही प्रूफ देऊनही ग्रामपंचायतीच्या ताब्यामध्ये किती दिवसापासून रे ही विहीर ग्रामपंचायतने मला 1990पासनं ही विहीर ग्रामपंचायतच्या ताब्यात आहे. 90पासनं त्या विहिरीवर भरलेले बिल आहेत, तिचा नकाशा आहे, विहिरीची नोंद आहे. हे सगळं असतानाही की जो गट नंबर 497 आहे त्याच्या लगत याच्या पश्चिमेला ही विहीर आहे. आणि गट नंबर 496 ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या गावगुंडांनी त्याच्यावर अतिक्रमण केलं होतं त्याचा 496 आहे. 496 497 पार करून जी पलीकडे पश्चिमेला विहीर त्या विहिरीवर तिने अतिक्रमण केलं, त्यात मोटर टाकली होती. आज पंचायत समितीचे BDO साहेब, पोलीस निरीक्षक साहेब सगळ्यांनी येऊन तिथं पाहणी केली. तहसील मॅडम होत्या, तलाठी मॅडम होत्या, त्याच्यानंतर ग्रामसेवक होते, प्रत्यक्ष तिथून भूमी अभिलेखचे कर्मचारी होते. सगळ्यांनी पाहणी केली, त्या जागेची मोजणी झालेली आहे, त्याचा मोजणी नकाशा आहे. इतके सगळे कायदेशीर प्रूफ असून सुद्धा ही व्यक्ती गावाला पर्यायाने प्रशासनाला वेठीस धरत होती आणि गावाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत होती. त्यामुळे आज गावकऱ्यांनी आणि महिलांनी गावात आंदोलन केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून सामूहिकरित्या सगळ्या महिलांनी येऊन मोठं 35-40 वर्ष नोंदीचा विलंब का लागला? गेल्या 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत प्रशासनात आहोत. जेव्हा आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलो, पूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता येणार नाही, पूर्वीचं आम्हाला काही माहीत नाही. तुम्ही तत्कालीन जे काही सरपंच आहेत त्या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही सगळे लोक काय करत होते. जेव्हा आम्ही 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतमध्ये आलो, आम्ही ज्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचा एक ध्यास घेतला. त्याच्यावरून आमच्या निदर्शनात असं आलं की गेल्या 30 वर्षापासून जी विहीर आपल्या ग्रामपंचायत ताब्यात आहे, तिने पाणी पुरवठा होतोय, गावाला पाणी भेटते, त्या विहिरीची नोंद कुठं आढळून येत नाही. मग अनावधानाने ती आम्हाला सापडली नाही किंवा गाळ झाली त्याची काही अजून माहिती आम्हाला उपलब्ध होत नाही. मग आम्ही तिथल्या संबंधित शेतकऱ्याकडून जागा घेऊन त्याच्यावर विहीर करून त्याची नोंद केलेली आहे. ओके, धन्यवाद. झेरॉक्स कॉन्टॅक्ट आपली मोजणी झाल्याच्या आता इथं 25-50 झेरॉक्स आहेत, तुम्हाला देतो. ज्यांना नाही त्यांना तुम्ही द्या. आम्ही काय करतोय हे उघड तुम्हाला दिसलं पाहिजे, त्यातलं खरेपणा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. हा, या माणसाला एक ग्रुपने देऊन टाका सगळ्याला. याच्यात काय काय आहे तर याच्यात आपण त्या गटाची केलेली मोजणीची प्रत आहे, नकाशा आहे, त्याच्यात स्पष्ट ठिकाणी दिशाचा उल्लेख आहे, शेजारच्या गट नंबरचा उल्लेख आहे, विहिरीचा उल्लेख आहे, विहीर दाखवलेली, त्याचा नंबर, जे संबंधित शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय त्याचा उतारा आहे, आपला उतारा आहे. आता हे तुम्ही 10-20 लोकांत बघा, नंतर झडकावून सगळ्याला घ्या. म्हणजे आम्ही काय केलंय आणि हे आंदोलन का करतोय आपण आज, आपण आपली मोजणी करून घेतली. मी गावाला छाती ठोकपणे सांगतो, छाती ठोकपणे विहीर ग्रामपंचायतची आहे. जर ती ग्रामपंचायतची निघली नाही तर मी उपसरपंच पदाचा राजीनामा देईन. हे राजकारण नाही, हे बोलायची फक्त बोलघेवडेपणा नाही, फक्त राजकारण करू नका. जर मी ग्रामपंचायतची निघली नाही किंवा संबंधित शेतकऱ्याची निघली, तुमच्या सगळ्याला परत गोळा करून संबंधित शेतकऱ्याची माफी मागन आणि ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा राजीनामा देईन. हे तुम्हाला छाती ठोकपणे गावात सांगतो, मागं रोडवर बोलत नाही. ही मी आधी मोजणी केली, याच्यात सगळा पिक्चर क्लिअर झालाय. तुम्ही गट बघा, हे दाखवलेलं आहे. आपला गट नंबर आहे ग्रामपंचायतचा 497. ज्या गटाची आपण मोजणी केली त्याच्या पूर्व बाजूला गट नंबर 496 आहे, त्याच्या पश्चिम बाजूला
लागू ओढा म्हणून लिहिलेलं आहे बघा. असा ते धरायचा गट बघायचं. 497च्या पश्चिम बाजूला लागू ओढा आहे आणि 497च्या जिथं आपण 3 गुंठ जागा घेतली त्याच्या कोपऱ्याला तिथे गोल आळं केलं आहे. त्याची विहीर म्हणून वर नोंद केली. याप्रमाणे जागेवर विहीर असं त्याच्यात नोंद केलेली. म्हणून हे क्लिअर झाल्यानंतर आता आपल्या विहिरीची अडचण राहिलेली नाही. आपण तिचे मालक आहेत होतो. हे एक झाला प्रूफ. दुसरा प्रूफ ज्याने कोणी म्हणताय तुम्ही MSCB ला काय केलं, त्या दिवशी सुद्धा मामा पाहिलं त्यांनी विचारलं आम्हाला का तुम्ही MSCB ला काय केलं, MSCB कनेक्शन कसं दिलं, एक अर्ज देतात त्याचा पिठाची गिरणीचा. प्रति माननीय व्यवस्थापक साहेब, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी घोडगाव तालुका नवसा जिल्हा अहमदनगर. मौजे माका ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी विहीर ULDP वरून कोणालाही वीज कनेक्शन न देण्याबाबत वरील शहरात आपणास कळण्यात येते की मौजे माका येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा करणारी विहिरीवरून DP वरून कोणत्याही व्यक्तीस वीज कनेक्शन देऊ नये. कारण की सदरील DP फक्त ग्रामपंचायत पाणी पुरवठा करण्यासाठी उपलब्ध केलेली असून पाणी पुरवठा हा विषय जीवनावश्यक वस्तू यामध्ये मोडतो. त्यामुळे त्या DP वर ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय कोणताही अतिरिक्त भार वाढू नये व कुठल्याही प्रकारचे वीज कनेक्शन देऊ नये. सदर DP वरून जयसिंग मच्छिंद्र गणपत दारकुंडे राहणार माकातला यांनी पिठाची गिरणी व्यवसायासाठी आपल्याकडे वीज कनेक्शनची मागणी केली आहे अशी माहिती ग्रामपंचायतीकडे आलेली आहे व त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतचे व्यवसाय व वीज कनेक्शनच्या कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. DP वरून वीज कनेक्शन देता येणार नाही. कारण DP वरून वीज कनेक्शन दिल्यास DP वरील अतिरिक्त भार वाढून गावात पाणी पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा यंत्रणेवर परिणाम होणार आहे. म्हणून या मागणीला ग्रामपंचायतची हरकत आहे. तसेच सदर व्यक्तीकडे ग्रामपंचायतची व्यवसाय व वीज कनेक्शनची परवानगी नसल्यामुळे आपण त्यांना DP वरून वीज कनेक्शन देऊ नये व त्यांची व्यवस्था अन्य दुसऱ्या DP वरून करण्याची विनंती. हे आपण दिले ग्रामपंचायत ठरावासहित पत्र. हे कोणाला दिलंय, हे पत्र दिलं आपण 8व्या महिन्यात ज्या आपल्याकडे अर्ज आला त्यावेळेस सुद्धा मामा हे तुमचा जो कालचा प्रश्न होता 20 रुपयाला अर्ज द्या, तो अर्ज दिलेला. दुसरी गोष्ट आपल्याकडं त्या व्यक्तीचा अर्ज आलेला ग्रामपंचायतचा अर्ज दिनांक 27/2/2024 ना हरकत दाखला मिळण्याबाबत जयसिंग मच्छिंद्र दारकुंडे कार्यविनंती अर्ज करतो की मला पिठाची गिरणी चालू करायची असून तरी मला पिठाची गिरणी ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला मिळावा ही नम्र विनंती. असा आपल्याकडे का अर्ज आला संबंधित त्या शेतकऱ्याचा. त्याला आपण उत्तर काय दिलं, कारण सगळ्याच गोष्टी बोलण्यापुरत्या नसतात, कृतीत करावं लागतात. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येत नाहीत, त्या मांडावं लागतात. त्याशिवाय खरेपणा तुमच्या समोर येत नाही. काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसून लिहावं लागतात. जे बोलू ते कागदावर लिहिता येत नाही. त्याला आपण उत्तर काय दिलं, मासिक सभा दिनांक 27/2/2025 आपल्या माका ग्रामपंचायतीकडे खालीलप्रमाणे काही अर्ज आले आहेत. मान्य अध्यक्षांच्या परवानगीने त्याचे वाचन करण्यात आले ते खालीलप्रमाणे. जयसिंग मच्छिंद्र दारकुंडे यांचा दिनांक 29/2/2024 अर्ज माननीय सचिव यांनी सदर अर्ज वाचन केले. सदर अर्जावर त्यांनी गट नंबर 496 मध्ये गट नंबरचा उल्लेख आहे. गट नंबर 496 मध्ये पिठाची गिरणी टाकणे कामी ना हरकत दाखल्याची मागणी केली आहे. तथापि सदर गट हा नंबर, मग त्याला उत्तर काय दिलं आपण, तथापि सदर गट नंबर हा सामायिक क्षेत्रात असल्याने त्यांची असेल तर त्यांनाच भेटली पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. विहीर जर त्यांची असेल तर त्यांना भेटली पाहिजे, ग्रामपंचायतची असेल तर ग्रामपंचायतला भेटली पाहिजे. म्हणून 4 दिवसापूर्वी आपण ग्रामपंचायत मध्ये सभा घेतली होती. त्यामध्ये सरपंच अनिलदादा हुले यांनी स्पष्ट सांगितले की ती विहीर ग्रामपंचायतची आहे. सांगितलं म्हणजे कागद बोलतोय. त्या जागेची मोजणी सुद्धा झालेली आहे. त्या विहिरीची नोंद सुद्धा लावलेली आहे. आता एवढे जर कायदे कानून परफेक्ट असेल तर ग्रामपंचायतची यामध्ये काय चूक आहे असं नागरिकांनी विचारलं पाहिजे. विकास करायचा असेल, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन.
टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.